महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीनं होत आहे। महाराष्ट्र राज्य शासनानं वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय, पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही। याबाबत हातकणंगले तालुका वृत्तपत्र विक्रेता आणि एजंट संघटना यांनी आमदार अशोकराव माने यांना निवेदन देऊन पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं 10 ऑक्टोबर 2024 रोजी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुका वृत्तपत्र विक्रेता आणि एजंट संघटनेच्या वतीनं आमदार अशोकराव माने यांना निवेदन देण्यात आलं। महामंडळ लवकर स्थापन होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करावेत असं या निवेदनात म्हटलंय। यावेळी वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील, अण्णासो चौगुले, संतोष डुणुंग, करसिद्ध जोग, पंढरीनाथ हिंगमिरे, अमोल शिंदे, युवराज कुंभार, किरण पाटील, सुधीर चौगुले, बाळासाहेब कोठावळे, सुदेश वडेर, लहू सुतार, समद मनेर, तुषार सनगर, संजय इंगवले उपस्थित होते।